नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. मधुबाला ह्या शॉर्ट फिल्मबद्दल आज आपण बोलतोय. तर मधुबालाची सुरुवात झाली होती 2 ते 2.5 वर्षापूर्वी. ह्याची संकल्पना अशी होती, की माझ्या डोक्यात झिरो बजेट ह्या संकल्पनेतून सुरुवात झालेली ही फिल्म. कारण काय बऱ्याच वेळा मी काही फिल्म लिहिल्या, पण त्या झाल्या नाहीत, शूट झाल्या नाही. बजेट कारण असेल किंवा इतर बऱ्याच गोष्टी. ऋषिकांत राऊत जो लेखक आहे या फिल्मचा, त्याच्याशी बोलत असताना मी त्याला सांगितलं होतं, की आपण 1-2 पात्र, 1 पात्र घेऊन अशी काहीतरी फिल्म लिहू आणि आपण काहीतरी प्रोजेक्ट करूया, की श्री गणेशा सुरू होईल त्या गोष्टीचा. तर झिरो बजेट ह्या संकल्पनेतनं ही फिल्मची सुरुवात झाली आणि ऋषिकांत बरोबर मी बोलत असताना माझ्या वाचनात मंटोंच्या काही ओळी आल्या आणि त्या ओळी पोस्ट मी ऋषिकांतला पाठवली आणि मला ती खूप आवडली होती. ऋषीशी त्या दिवशीच रात्री आम्ही लगेच बोललो आणि पहिल्याच फोन मीटिंगमध्ये आमच्या बोलण्यामध्ये बऱ्याच गोष्टी फायनल झाल्या. म्हणजे स्क्रिप्ट काय असेल, गोष्ट काय असेल, त्यातली पात्र किती असतील, ती रूम कशी असेल, काय होईल आणि त्यांच्यातलं म्हणणं काय, तो कंटेंट आपण ज्या मंटोंच्या ओळी सांगतात, तोच कंटेंट आपल्याला फिल्ममधून कसं सांगता येईल. ह्या सगळ्या गोष्टींवरती आमचं त्या दिवशी रात्री बराच वेळ डिस्कस झाला आणि स्क्रिप्ट लिहायला ऋषी घेतो असं त्याने मला कळवलं. म्हणजे 2 महिने गेलेत आणि ऋषीने फायनली मला एक दिवस स्क्रिप्ट पाठवली आणि ती स्क्रिप्ट आल्यानंतर समोर मी वाचले. त्याच क्षणाला माझ्या तोंडातून आलं, की वाह! म्हणजे मला ज्या धर्तीच्या किंवा ज्या पद्धतीच्या फिल्म करायच्या असतात किंवा आवडतात, त्याच पद्धतीची ही फिल्म ऋषीकडनं लिहून आली होती आणि मला ती खूप आवडली. पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला त्याच्यात का बजेट लागणार आहे त्या फिल्मला किंवा काय रिक्वायरमेंट लागणार आहेत हे मला समोर व्हिज्युअल व्हायला लागलं आणि असं लक्षात आलं, की झिरो बजेट ही फिल्म होऊ शकत नाही. तर मिनिमम बजेट पाहिजे आणि तो प्रोजेक्ट फायनली करायचा ठरवला. नंतर एक स्क्रिप्ट लिहिल्यानंतर 1-2 महिने 1 महिना गेला होता मध्ये गॅप आणि पहिल्यांदा मी स्क्रिप्टमध्ये जॉइनिंग केलं होतं ते म्हणजे आमचा आर्ट डायरेक्टर अंकुलला. अंकुल जॉइन झाला. त्यानंतर मग कास्टिंग चालू झालं होतं. कॉस्ट्युमसाठी शाहिस्ता आली. असे बरेच सगळे टीम मेंबर आमचे जॉइन झालेत. शंतनूबरोबर कॅमेरा चं काम करणार होता हे फिक्सच होतं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. कास्टिंगची वेळ आल्याने काही मी आर्टिस्ट सर्च करत असताना काही आर्टिस्ट मला मिळालेत. काहींच्या तारखेचा प्रॉब्लेम आला. काहींच्या कमर्शियल बजेट ज्या अपेक्षा होत्या त्याचा प्रॉब्लेम आला. आणि एक दिवस मी अपर्णाला फोन केला आणि सांगितलं, "असं-असं आहे, आपण ही फिल्म करतोय आणि तू करावंस." अपर्णाला थोडा तो शॉक होता, की तिलाही अपेक्षित नव्हतं, की मी ते सांगेन तिला रोल करायला. अपर्णाने विचारलं, की "तुला वाटतं का मी करू शकेन? तुझा कॉन्फिडन्स आहे का?" तर हो. तर म्हटली, "मला एक वेळ दे, एक दिवस दे." आणि दुसऱ्या दिवशी तिनं मला कन्फर्म सांगितलं, की मी करतो रोल. फक्त तिच्या 1-2 अटी होत्या त्या म्हणजे तू रिहर्सल ह्या फिल्मची ठेव. 1-2 दिवस तरी मी रिहर्सलला नक्की येईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेस्टिव्हलला फिल्म पाठवावी. अपर्णाच्या ह्या 2 अटी ज्या होत्या त्या मान्य केल्या आणि दुसरी जी पहिली अट होती, की रिहर्सल करणं हे माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचं होतं. कारण मलाही अपेक्षित होतं, की असे आर्टिस्ट मला पाहिजेत, जे वर्कशॉप, रिहर्सल ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवतील, काम करतील, वेळ देतील. असे सगळे टीम बनत चालली होती आणि लीड आर्टिस्ट म्हणजे जो रायटरचं कॅरेक्टर आहे ते मी सर्च करत होतो. काही तारखा हे ते प्रॉब्लेम सगळे आर्टिस्टचे चालले होते आणि फायनली मी विकास दादाला धाडस करून एका लेव्हलला विचारलं आणि विकास दादाने सांगितलं, "मी उद्या कोल्हापूरमध्ये येतोय, आपण भेटूया." म्हटलं भेटलो. मी गोष्ट ऐकवली. विकास दादाला गोष्ट आवडली आणि फायनली सांगितलं, "चला डन, हे करूया." आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आम्ही लगेच शूट लावलं होतं. तारीख फायनल झाली होती. अपर्णा मुंबईवरून आली. शंतनू रिहर्सल दिवशी आला आणि मग आमची सगळी ती रेकी मी करून जे ठेवलं होतं, रेफरन्सेस सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्या फायनली आम्ही शूटला ज्या पहिल्या दिवशी आहे त्याच्या तयारीला लागलो शूटिंगच्या आणि मग 1 दिवसाचं आमचं वर्कशॉप होतं. लूक टेस्ट होत्या आणि ज्या गोष्टी मी डोक्यात इमॅजिन केल्या होत्या किंवा रेफरन्सेस केले होते, त्या सगळ्या गोष्टी मी त्या दिवशी चेक करून घेतल्या, की लूक टेस्टमधनं मला कॅरेक्टरायझेशन खूप छान माझ्यासमोर जे व्हिज्युअल होत होतं तसं दिसलं. रिहर्सलमधनं बऱ्याच गोष्टी 1 दिवसाचं वाचन, एक 2-3 वाचन झाले. त्यानंतर रिहर्सल त्यांचं पाठांतरित गोष्टी चालू झाल्या. त्यानंतर डिझाइन आम्ही केलं. डिझाइन म्हणजे नाटकासारखंच प्रॉपर्टी सेटअप करून आम्ही रिहर्सल केलं. त्यामुळे कुठली वस्तू कधी हातात असेल, कुठल्या वाक्याला कोण कुठं बसलं असेल, ह्या गोष्टीसहित लोकेशनवरती ते रिहर्सल झाले. तर त्यामुळे ह्या सगळ्यांच्या कष्टाने ती एक फिल्म 1 दिवसाचं आमचं शूट म्हणजे बऱ्याच लोकांना हे पटत नाही 1 दिवसात ही फिल्म शूट झाली. तर 1 दिवसात आम्ही 7 ते 7 शिफ्टमध्ये केलं. त्यात विकासदादाला लवकर सोडायचं होतं आणि त्या वेळेत विकासदादालाही 5-5:30 वाजता मला वेळेत सोडता आलं आणि ह्याचं कारण होतं, की पहिल्या दिवशीचं वर्कशॉप जे रिहर्सल झाली होती, आर्टिस्ट कम्फर्टेबल होते. टेक्निशियन डिपार्टमेंट म्हणजे डी-ओ-पी असेल किंवा लाईटसाठी जे मुलं होते,
तर लाईट डिपार्टमेंट, ट्रॅक ट्रॉली हे सगळं जे हँडल करत होते, तर त्यांना माहित होतं कुठे कुठे ट्रॅक लागणार आहे, कधी लागणार आहे. ह्या इतक्या सगळ्या बेसिक गोष्टींपासून झालं होतं. आणि ह्यात सर्वात महत्वाची मदत किंवा बरोबरी होती, मला साथ होती, ती म्हणजे अभिनव कुरणे. अभिनव डिरेक्शनमध्ये मला असिस्ट करत होता डिरेक्शनसाठी. अपर्णावर त्यानं काम केलं होतं. विकास दादाला तर तो लहानपणापासून ओळखतोय, आणि त्यामुळे त्याला ते तंत्रही माहीत असल्यामुळे मला ते सगळ्या गोष्टी जमून आल्या, आणि छान पद्धतीने आम्ही 1 दिवसाचं शूट केलं. शूट नंतर काही दिवसात आम्ही एडिटला घेतलं. बऱ्यापैकी एडिट शेखरनेच टाइमलाईन लावून घेतली. मी एडिटला गेलो नव्हतो किंवा अभिनवी नव्हता. त्याचं कारण होतं की ते तेवढंच मोजकं शूट केल्यामुळं स्क्रिप्टला जे अपेक्षित आहे की खूप पसारा गोळा केलाय किंवा खूप फुटेज आहे असं नव्हतं झालेलं. मोजकंच फिक्स जे पाहिजे आहे त्याच गोष्टी केल्यामुळे शेखरनंच बऱ्यापैकी फिल्म आमची पहिल्याच टाइमलाईन मध्ये लावून घेतली, आणि ती खूप सुंदर ज्यावेळी पाहिली त्यावेळी झालं. नंतर आम्ही एकत्र बसलो, लॉक केली स्क्रिप्ट, छोटे मोठे चेंजेस, किरकोळ काही शॉर्टचे मिनिंग होते किंवा शेखरला जे वेगळे अर्थ वाटत होते, मला वेगळे म्हणायचे होते, तर ते शॉर्ट्स बदलण्यात आलेत. म्हणजे जिन्यावरून वर चालत येणं, तर मधुबाला पहिल्यांदा येईल, ती कॅरेक्टर येईल, की विकास दादा येईल म्हणजे लेखक येईल. तर असे जे शॉर्ट्स होते, तर एंड शॉट कुठला असला पाहिजे, अशा गोष्टी आम्ही छोट्या छोट्या चेंजेस केल्याने ती स्क्रिप्ट लॉक झाली, एडिट लॉक झाला. त्यानंतर पुढचा पार्ट आला डबिंग. तर अपर्णा मुंबईवरून परत आली, विकास दादा आला, आणि ते डबिंग 1-2 दिवसात आम्ही वेगवेगळ्या तारखेने वेळेने ते डबिंग केलं. डबिंगलाही छोट्या मोठ्या जे चेंजेस होते, वाक्य किंवा काही गोष्टी करू शकतोय, तर ते केलं. आणि मग फॉलीचं काम झालं. फॉली बऱ्यापैकी मी आणि विराज कुलकर्णीनं ते काम केलं. हे सगळं चालू असताना पॅरलली त्याचं DI जे कलर करेक्शन किंवा कलरचं काम आहे, तर हे निलेश पोटे करत होता. मुंबईत मी निलेशकडे पाठवलं होतं. म्युझिक झालं, DI झालं, अशा परीनं उत्तम पॅकेजिंग ते सगळं तयार झालं. आणि फायनली फिल्म आमची बेसिकली रायटिंग पासूनचा शूट आणि एडिट, फिल्म कम्प्लीट होण्यापर्यंतचा कालावधी तसाच परत 6 महिन्याचा होता. आणि फिल्म कम्प्लीट झाली, फेस्टिवल सुरू झाली, आणि फेस्टिवलला एका पाठोपाठ एका ठिकाणी सिलेक्शन होत होतं, अवॉर्ड मिळत होते, आणि बऱ्याच ह्या फिल्मला अवॉर्ड मिळाले. बेस्ट फिल्म, फिक्शन फिल्म, बेस्ट ॲक्ट्रेस, असे बरेच अवॉर्ड ह्या फिल्मला मिळालेत. तर अशा पद्धतीनं ही फिल्म आम्ही केली, आणि आता फायनली ती फिल्म यूट्यूबवरती रिलीज झालेली आहे. यूट्यूबवरती निलेश्वर स्टुडिओ या प्रोडक्शन हाऊसचं जे चॅनल आहे त्यावरती रिलीज झालं आहे. त्यावरती बऱ्याच लोकांनी 30-32 हजार व्ह्यूज आत्तापर्यंत त्या फिल्मला मिळालेले आहेत. आणि ज्यांनी बघितली नसेल तर नक्कीच तुम्ही फिल्म ही बघा, आणि मला नक्कीच कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया कळवा. तर अशी फिल्म मधुबाला तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा, आणि ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.